मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी व शेंबोली परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि प्रचंड वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून जोपासलेले आणि काढणीस तयार आलेले पीक काही क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना या अवकाळी संकटाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाल्याने बँकेचे कर्ज, शेतीचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची पाहणी भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हा महामंत्री बाळासाहेब बिश्मुख बारडकर, जिल्हा कोषाध्यक्ष दिगंबर टिपरसे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राम गवंडेवाड, पांढरवाडीकर, गजानन कत्रे, राजेंद्र कटिंग, शेंबोली, सुधाकर देशमुख, रामेश्वर शिंगेवाड, रवी गादिलवाड, बापूराव चितलवाड, पवन गादिलवाड, बालाजी गादिलवाड, संचित खांडरे यांच्यासह शेतकरी बांधवांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.